महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री चोरट्यांचा टोळीचा धिंगाणा। मुलींच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या यमुना सिटीतील कुटुंबाच्या घरी चोरी, तर एसटी वर्कशॉपमधील सरकारी निवासस्थाने फोडून रोख रकमेसह दागिने लंपास। जालना शहरातील चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 चोरट्यांच्या टोळीने बंद घराला लक्ष्य करत निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी आणि पोलीस स्टेशनला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपमधील 2 बस चालकांचे सरकारी निवासस्थाने फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि एक मोटरसायकल सुद्धा लांबवल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। चंदनजीरा पोलिसांनी घटनास्थळ पोहोचून पंचनामा केलाय। शहरापासून हाकेच्या अंतरावर निधोना रोडवर असलेल्या यमुना रेसिडेन्सीमधील नामदेव आगलावे हे आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी गेले असताना चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 6 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। तर दुसऱ्या घटनेत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसटी वर्कशॉपमधील सरकारी बिल्डिंगमधील लक्ष्मण सरोदे आणि प्रदीप पारडकर हे बस चालक बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी इमारतीमधील अन्य क्वार्टर्सच्या बाहेरून कड्या लावून या 2 घराचे कडी-कोंडे तोडून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लांबवले। जाताना एक मोटरसायकल ही लांबवल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे। कार्यरत आहे मी इथे वर्कशॉपच्या बाजूला एसटी क्वार्टरमध्ये भाड्याने असतो आणि बऱ्याच दिवसांनी राहिलं मी इथं। काल रात्री मी पुणे करून आला, उशीर झाला, घरी मिसेस नव्हते, मग गावाकडे गेलो। इथे कुलूप लावलेलं होतं माझ्या घरी, जे क्वार्टरमध्ये रूम भेटलेली त्याला। तर मला साधारण सकाळी 5:30 वाजेला गिराम सरांचा फोन आला की तुमच्या घराचं कुलूप तोडलेलं आहे आणि बाजूचे जे घर होतं त्यांचं सरदे साहेब त्यांच्या पण घरी कुलूप तोडलेलं आहे, तुम्ही लवकर या। आणि मग मी पटकन आवरलं, तोंडावर पाणी मारून लगेच इकडे आलो आणि बघतो तर काय त्यांचं पण कुलूप तोडलेलं आहे आणि माझं पण। मी आतमध्ये जाऊन बघितलं तर सगळ्या कपाट त्यांनी असं अस्तव्यस्त करून टाकलं। सगळ्या वस्तू ज्या होत्या आतमधून बाहेर काढून फेकल्या होत्या। त्यांना काही शोधायचं असेल चोरीचं तर त्यात बघतोय तर माझ्याकडची रोख रक्कम होती 70,000, ती नव्हती आणि 7 ग्रॅमची एक अंगठी होती आणि मिसेसच्या याच्यातले कानातले होते 40,000चे असतील। तर ते गिराम साहेबाला पण वरच्या राठोड साहेबांनी सांगितलं, कारण त्यांचे मिसेस सकाळी जाणार होते जवळपास। मग 5 वाजेला ते येऊन बघितलं, झाडू वगैरे मारत होते, त्यांनी बघितलं की दोघांचे पण कुलूप जे कडी होती, कोंडा असतो का तो असं वाकून तोडलेला होता त्यांचं पण, आणि ते सरोदे साहेब असतं आमच्या बाजूला त्यांचं पण, आणि बाकीचे जे होते त्यांचे त्या कडी लावलेलं होतं बाहेरून, जे कोंडा असतो त्याची कडी लावून घेतलेली होती म्हणजे बाहेर कोणी येऊ नये। एकदम असं सगळं म्हणजे खूप चोरी होती। बाकी काही नाही नेलं त्यांनी, फक्त पैसे, सोनं आणि हेच। एकूण किती मुद्देमाल नेला असेल? जवळपास माझं रोख होती 70,000 रुपये आणि 7 ग्रॅम सोनं होतं आणि मिसेसच्या कानातले होते 40,000चे असते। पोलिसांना कळवलं तुम्ही? हो, पोलिसांना कळवलं सकाळीच आणि 9 वाजेला आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे। तर ते गाडी घेऊन इथं आले, त्यांनी बघितलं वगैरे, डॉग स्क्वॉड आला होता। आता फिंगरप्रिंटवाले यायची बाकी आहेत, कुठे बाहेर गेले। नंतर साहेब म्हणे पुढची कारवाई करू, आपण कंप्लेंट वगैरे लिहून घेऊ म्हणे। मग आता थोड्या वेळाने जातो आम्ही त्यांच्याकडे आणि कंप्लेंट वगैरे लिहून येतो। काय मोटरसायकल वगैरे पण चोरी गेली? हो, बाजूला आमच्या क्वार्टरचे जे देशमुख भाई आहे त्यांची पण मोटरसायकल चोरीला गेली। त्यांच्या पण घराला कुलूप बाहेरून कडी लावली सगळ्यांच्या, त्या क्वार्टरमध्ये पण। तिथे 2 क्वार्टर आहे, ए विंग आणि बी विंग। तर आमची बी विंगचं आहे, तर आमचं हे असं दोघांची चोरी गेली आणि ए विंगमधून त्यांची मोटरसायकल गेली। आणि काही क्वार्टर्स आहेत, तर इथं चोरी झाली आपल्या घरी, काय सांगाल? नमस्कार, मी लक्ष्मण दत्तराव सरोदे, एसटी डिव्हिजन ऑफिसमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे। मी काल माझ्या पुतणीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन गावाकडे गेलो होतो। तर माझ्या पाश्चात रात्री 27-26 तारखेच्या 2च्या दरम्यान आमच्या क्वार्टरला चोरी झाली असं मला समोरच्या गिराम साहेबांनी सांगितलं। त्याच्यानंतर मी सकाळीच गावाकडून उसोदवरून 5 वाजता निघून इथं आलो 6 वाजता। नंतर पोलीस स्टेशनला गेलो,
तर सगळं घरामधील सामान अस्तव्यस्त करून दरवाजाचे कडी कोंडा तोडून कपाटाचे सगळे लॉकर तोडून सर्व सोने नाणे घेऊन गेले सर. जवळपास किती अंदाजे सोनं नाणं? 4.5 तोळे सोनं होतं आणि 18,000 रुपये कॅश होते. पोलिसांना कळवलं तुम्ही? हो. काय मागणी राहील पोलिसांकडून? काही नाही, मिळवून द्यावा अशी अपेक्षा. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.